तर मित्रमैत्रिणींनो, देव दीपावली म्हणजेच 21 तारखेला शुक्रवारी माझे वैभवलक्ष्मी व्रताचे 11 शुक्रवार पूर्ण झाले आणि हे त्याचं मी उद्यापन केलं आहे। हे व्रत पुरुषांनी तर जरूर करावे, त्यासोबत बायकांनीही करावे। त्याचे व्रत चांगले मिळते, पण स्पेशली पुरुषांना चांगले त्याचे फळ मिळते। मी हे व्रत कॉलेजमध्ये असल्यापासून म्हणजेच 11वीत असल्यापासून मी हे करत आहे। न मागताच भरपूर काही मिळालं आहे। त्यामुळे व्रत करते वेळी, पूजा मांडते वेळी सर्वप्रथम श्रीयंत्राची पूजा करायची असते। त्याच्यानंतर पुस्तकात दिलेल्या विविध स्वरूपाची प्रतिमेची पूजा करायची असते। त्यानंतर दागिन्याची पूजा करायची असते। जे काही तुम्ही वाटीत ठेवाल त्याची पूजा करून लक्ष्मी स्तवन म्हणायचं असतं आणि पुस्तक वाचायचं असतं। उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या शुक्रवारी खिरीचाच प्रसाद करायचा असतो। त्यासोबत सर्व झाल्यावर आपलं नैवेद्य, आरती वगैरे सर्व झाल्यावर एक नारळ फोडायचा असतो। 7 बायकांना किंवा 11 बायकांना तुमच्या ऐपतीप्रमाणे बायकांना बोलवून त्यांना वैभवलक्ष्मीची पुस्तिका द्यायची असते।